हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. आज बाहेर एकदम छान पावसाचं वातावरण झालं आहे. सो म्हणून मी मस्त आज गरमागरम मिनी समोसे बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करू. इथे कुकरमध्ये मी 1 तांब्या पाणी ॲड करून त्यात थोडंसं मीठ घालून 3 बटाटे मी इकडे उकडायला ठेवणार आहे. 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे मी. आता इथे झाकण लावून 3-4 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून घेऊ. जोपर्यंत आपले बटाटे शिजत आहे तोपर्यंत इथे आपण पीठ भिजायला घेऊ. आणि सर्वात मेन म्हणजे आजचे जे मिनी समोसा आहे ते विदाऊट मैदा आहे. इथे मी मैद्याचा वापर न करता गव्हाचा वापर करते. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडेसे ओवा हाताने क्रश करून टाकले आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून हे मी छान मळून घेणार आहे. आपल्या चपात्यांचं कणिक कसं असतं त्यासारखंच हे मळून घ्यायचं आहे. आपलं फक्त थोडंसं घट्ट मळायचं आहे. थोडंसं आपलं अर्धं पीठ मळून झालं का त्यामध्ये 1 स्पून आपल्याला ऑइल ॲड करून पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला खूप जास्त मळायचं आहे, कंटिन्यू मळत राहायचं आहे व्यवस्थित. त्याच्याने काय होतं की आपले जे समोसे आहेत ते एकदम छान क्रिस्पी होतात. अशा पद्धतीने मळायचं आणि थोडंसं आपल्याला घट्ट राहू द्यायचं आहे हे पीठ. इथे पीठ पण माझं मळून रेडी आहे. आता मी हे झाकून 5 ते 10 मिनटं साईडला ठेवणार आहे. तर इथे आपले बटाटे पण उकडून गेले आहे. आता याची वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तुम्ही मिनी समोसे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण फार आवडते. तर हे स्मॅशरने मी स्मॅश करून घेतले आहेत बटाटे. तुम्ही हाताने पण क्रश करू शकता. त्यानंतर मिक्सर जारमध्ये मी 1 स्पून धने, अर्धा टीस्पून मेथीदाणे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेऊन याची हे मस्त एक बारीक ग्राइंड करून घेणार आहे मी. व्हिडिओत दाखवले अशाप्रमाणेच तुम्हाला पण ग्राइंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात मी 1.5 स्पून ऑइल ॲड करून त्यात मी जिरे ॲड केले आहे. जिरे आपले छान फ्राय व्हायला लागले की आपण जी पेस्ट दळली होती ती याच्यात टाकायची आहे सगळी आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. धनेमुळे फार छान चव येते. आणि इथे मी 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं हाताने तुकडे करून त्याच्यात ॲड केले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पण इन्ग्रेडियंट्स आता मी मसाले सांगणार ते सगळे पाव चम्मच टाकायचे. धने पावडर, हळद, थोडासा गरम मसाला म्हणजे पाव चम्मच गरम मसाला आणि पाव चम्मच लाल तिखट पावडर. हे सगळं आपल्याला व्यवस्थित ॲड करून मिक्स करायचं आहे. आणि याच्यात जे आपण बटाटे स्मॅश केले होते ते याच्यात टाकायचे. हे आपल्याला जास्तच पराठ्यांना आपण करतो तसे स्मॅश नाही करायचे. हे बटाटे थोडेसे जाडसर राहू द्यायचे. म्हणून तुम्ही हाताने सुद्धा क्रश केले तरी चालते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली माझी अशी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी पाव चम्मच काळं मीठ ॲड केलं आहे आणि वरतून चवीनुसार आपलं साधं मीठ पण टाकलं आहे. काळ्या मीठने चव फार छान येते आणि साधं मीठ जे आहे ते आपण आपल्या अंदाजानुसार टाका. म्हणजे आपण सुरुवातीला पण मीठ टाकलं आहे त्यामुळे इथे तुमच्या अंदाजानुसार बरोबर मीठ ॲड करा. हे आपल्याला 2 ते 5 मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. इथे आपली कणिक पण रेडी आहे. पुन्हा थोडंसं ऑइल लावून व्यवस्थित पोळपाटवर इथे मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जेवढं आपण पोळीसाठी आपण जेवढं असं गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडा छोटा घेऊन आपल्याला पीठ लावून हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. लाटताना फक्त लक्ष द्यायचं की आपल्याला जास्त बारीक लाटायचं नाही आहे किंवा जास्त जाडही लाटायचं नाही आहे. जी पूर्ण गोल साईज जी आहे ती एकदम एकसारखी यायला पाहिजे. म्हणजे एकदम एकसारखं लाटलं पाहिजे. काट जाड किंवा मध्ये बारीक असं नाही पाहिजे. पूर्ण एकसारखं ही आपली पोळी आली पाहिजे. त्यानंतर इथे मी नाईफला थोडंसं तेल लावून असं कट करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर वेल अँड गुड, त्याच्याने कट करून घ्या. जर पिझ्झा कटर नसेलच माझ्यासारखंच तर नाईफला थोडंसं तेल लावून हे असे याचे 4 भाग करून घ्या. आणि स्पूनच्या मदतीने आपण जे हे मिक्सचर बनवलं होतं बटाट्याचं ते 4ही साईडला ठेवा. आता इथे लक्ष द्या. इथं मी पाण्याचं बोट लावते आणि हा शेप कसा द्यायचा ते बघा. शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण देऊ शकता, पण मी तर थोडासा काहीतरी एक ट्विस्ट म्हणून ट्राय केला हा शेप. तर खालच्या बाजूला मी असं बोटाने पाणी लावून ते दोन्ही जे टोक आहेत ते एकत्र घेऊन असे प्रेस करून घेतले आहे.
आणि मी हातात घेऊन आता जे आपलं बटाट्याचं मिक्सचर ते आतमध्ये असं प्रेस करून घेते म्हणजे ते आतमध्ये व्यवस्थित जाईल. आता मी मधल्या जे भाग आहे त्याला असं पाण्याचा बोट लावून वरतून जी लेयर आहे ती अशी खाली प्रेस करते म्हणजे ती खाली व्यवस्थित त्याला चिटकेल. आपलं जे आतलं मिक्सचर आहे ते बाहेर पडणार नाही. आणि इथे जस्ट एक डेकोरेशन म्हणून किंवा एक असं छान दिसावं म्हणून मी असे नाईफने कट्स मारून घेते. एक प्रकारची डिझाईनच इथे मी करून घेतली आहे. तर त्याच्या पण वरच्या बाजूला आपल्याला असं पाणी लावून जी खालची लेअर होती ती वरती आणून अशी प्रेस करून त्याचे दोन्ही पॉईंट्स आपल्याला हाताने दाबून घ्यायचे आहे. आणि बघा हा एक पहिला शेप माझा मस्त रेडी आहे. खूप छान दिसतं आहे. तुम्ही पण असंच करून बघा. इथे पटापट मी सगळे शेप्स बनवून घेणार आहे. पुन्हा एकदा बघा मी कसं केलं होतं. साईडचे दोन्ही टोकं एकत्र आणून ते व्यवस्थित प्रेस करून घेतले. आणि खालच्या बाजूला तेल लावून मधली साईड पण दाबून घेतली आणि हे नाईफने असे कट्स मारून घेतले. तुम्ही कट्स न मारता डायरेक्ट जरी लावले तरी चालतील. हे मी जस्ट एक डिझाईन म्हणून ते कट्स केले होते. आता मी इथे तुम्हाला विदाऊट कट्सचा पण करून दाखवते. इथे दोन्ही साईड प्रेस करून याच्या फक्त टोकाला लावायचं आणि हे पण असं प्रेस करून हा समोसाचा शेप झाला. आता मी पटकन दुसरे पण एक लाटून घेतले. त्याची पण स्टफिंग मी इथे पटापट करून घेते व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे. तर खरंच ते खायला पण एकदम छान लागतं. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका. इथे मी कढईत तेल ठेवले गरम करायला आणि हे आपल्याला गरम तेलातच टाकायचे आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहे. मोठ्या फ्लेमवर फ्राय करायचे नाही. त्याने काय होतं ते वरतून आपल्याला दिसतं की फ्राय झाले पण आतून पूर्ण कच्चे राहतात. त्यामुळे हे मीडियम टू लो फ्लेममध्ये फ्राय करायचे. तुम्ही बघा अगदी 5 मिनिटातच एकदम छान क्रिस्पी झाले आहेत आणि कलर पण एकदम छान आला आहेत आपल्या मिनी समोस्यांना. तर इथे मी सगळे समोसे पटापट ॲड करून फ्राय करून घेणार आहे. काहीच वेळ नाही लागला. अगदी 10 मिनिटात एकदम हेल्दी आपले मिनी समोसे रेडी आहेत. मैद्याचाही वापर न करता हे समोसे रेडी आहेत. नक्की व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.